श्री स्वामी समर्थ. जे जे स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. कुत्र्याला अन्न खाऊ घालण्याचे 8 फायदे आहेत. ते मनुष्याने जाणून घेतले तर तो कधीही गरीब राहणार नाही. आणि हे 100% अनुभवसिद्ध असे फायदे आहेत किंवा उपाय आहे, सेवा आहे असं म्हणण्यातही हरकत नाही. कुत्र्याला अन्न खाऊ घालण्याचे काय फळ मिळते हे भगवान शिवांनी सांगितलेले आहे. एकेकाळी भगवान शिव कैलास पर्वतावर बसले होते. तेव्हा माता पार्वतीने भगवान शिवांना विचारले, स्वामी, मला हे जाणून घ्यायचे आहे की कुत्र्याला अन्न खायला दिल्याने माणसाला काय फळ मिळते. तेव्हा भगवान शिव म्हणाले, हे देवी पार्वती, कुत्र्याला अन्न खाऊ घातल्याने माणसाला 8 फायदे निश्चितच होतात. आणि जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला या फायद्यांबद्दल माहिती होते तेव्हा त्याचे जीवन धन्य झाले असे समजावे आणि त्याला आयुष्यात कधीही दुःखाचा सामना करावा लागतही नाही. जो कोणी पृथ्वीवर कुत्र्याला खायला देतो त्याला या 8 शुभ लाभ निश्चित होतात आणि त्याला मृत्यूनंतर मोक्ष त्वरित प्राप्त होतो. एखाद्याला शिव्या देताना कुत्र्याचे नाव माणसाच्या जिभेवर येते, पण कुत्र्याचे नाव बदनाम होते. म्हणून कुत्र्याच्या जीवाची एवढीच किंमत आहे का? याबद्दल मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. ती तुम्ही लक्षपूर्वक आणि समस्त पृथ्वीवर या कथेचा प्रचार करावा, जेणेकरून माणसांना प्राण्यांची किंमत कळेल. भगवान शिव म्हणाले, हे देवी पार्वती, एकेकाळी एका जंगलात एक काळवीट राहत होती आणि एक रंगीबिरंगी कुत्रा तेथे होता. तो खूप असहाय्य होता आणि तो भुकेलेला आणि तहानलेला होता. गावातील सगळ्यांच्या घरोघरी तो फिरायचा, पण त्याला कोणी भाकरीचा तुकडाही देत नसे. एके दिवशी तो भुकेने गावाबाहेर इकडे तिकडे भटकत होता. तो नदीच्या तीरावर असलेल्या एका ऋषींच्या आश्रमात पोहोचला आणि ऋषींना म्हणाला, हे मुनिवर, मला वाटते की तुम्ही खूप विद्वान आणि हुशार आहात, म्हणूनच मी तुमच्याकडे भुकेने आणि तहानलेल्या अवस्थेत आलेलो आहे. मला एखादा भाकरीचा तुकडा द्या, जो मी माझी भूक भागवण्यासाठी खाऊ शकेन. तेव्हा ऋषी म्हणतात, अरे, गावातल्या कोणीही तुला भाकरीचा तुकडाही दिला नाही का? भगवान शिव म्हणाले, हे देवी पार्वती. कुत्रा ऋषींना म्हणाला, हे ऋषी, मी तुम्हाला काय सांगू, माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. तर ऋषी म्हणतात, मला सांग, मी तुझ्या म्हणण्यावर नक्कीच विश्वास ठेवेल. आणि मग कुत्रा म्हणतो, ठीक आहे मुनिवर, मी तुम्हाला माझा भूतकाळ सांगेल. कुत्रा ऋषींना म्हणाला, हे ऋषी, हे जगातील लोकांनो, आमच्यावर दया करा. आम्हाला घर नाही, निवारा नाही, आम्हाला अन्न कसे कमवायचे हे माहीत नाही, कपडे कसे घालायचे हे देखील आम्हाला माहीत नाही. म्हणूनच हिवाळा, उन्हाळा आणि पावसात आम्ही असेच भटकत राहतो. आपल्याला लिहायचे वाचायचेही कळत नाही. आम्हाला तुमच्यासारखी शिस्त माहिती नाही. आम्हाला तुमच्यासारखे कसे बोलावे हे देखील माहिती नाही. हे आमचे दुर्दैव समजा, पण आम्हालाही तुमच्यासारखी भूक लागते. दुखापत झाल्यावर आम्हालाही दुःख होते. तुमच्यासारखं रडायचं आम्हालाही कळतं. या तिन्ही गोष्टींमध्ये आम्ही तुमच्या बरोबरीचे आहोत, म्हणून आमच्यावर दया करा. यापुढे आम्हाला त्रास देऊ नका. देवाने आम्हाला त्रास देऊन पाठविले आहे. त्याशिवाय तुम्ही लोक आम्हाला त्रास देता. आम्ही तुमच्यासारखी माणसे नाहीत. आम्ही आश्रित प्राणी आहोत. जेव्हा आम्ही जन्मलो तेव्हा आमचे डोळे आणि कान बंद होते. त्यावेळी जसं तुमच्या जन्मी नाच गाणं वाद्य वाजवून आनंद साजरा केला जातो, तसंच आमच्या जन्मीही झालं असावं असं म्हणता येणार नाही. मी मनात विचार करत होतो की मी एका मोठ्या घरात जन्माला आलो आहे, पण जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मी पाहिले की माझी आई आहे, जिला तुम्ही लोक कुत्री म्हणता. ती राखेच्या ढिगाऱ्यात तिच्या 5 मुलांना छातीशी धरून पडली होती. आम्ही 5 भाऊ होतो. मी लहान होतो, त्यामुळे मी अशक्त होतो. आई आमच्याकडे क्वचितच यायची.
कारण तिला स्वतःच्या जेवणाचीही व्यवस्था करायची होती. जर तिने खाल्ले तरच आम्हाला दूध मिळत असे. आम्ही 5 भाऊ एका आईवर अवलंबून होतो. ती गरीब आई इकडे तिकडे भटकायची. जेवणासाठी कधी कधी ती खायला आणायला धावत असे, पण ती नेहमी आम्हा 5 जणांची खूप काळजी घेत असे. शेवटी ती आमची आई होती. ती रात्रभर जागून गावात पहारा देत असे. आई गावातील कोणत्याही शेतकऱ्याच्या शेतात उभी पिकं खायला कोणी आले तर आमची आई त्याला पळवून लावायची. गावकरी लोकांसाठी इतकं करूनही आमच्या आईला कोणी खायलाही दिलं नाही. आमच्या आईला अन्नासाठी कासावीस करावी लागायची. कितीतरी वेळा लोक तिला काठ्या मारून हाकलवून देत असत. ती गरीब आई त्या दिवशी पोटात भुकेने जळत होती. शेवटी ती आई म्हणून जगली. भुकेने तिला शांत बसू दिले नाही आणि गावकरी लोकांनाही तिला पाहून आनंद वाटला नाही. त्यामुळे असह्य होऊन तिला त्या शिवभक्ताच्या घरोघरी सतत ये-जा करावी लागत होती आणि काही खायला मिळाले तर पोटातील आग विझवण्यासाठी ती खात असे. अनेक वेळा लोक तिला खाद्यपदार्थ घेऊन जाताना दिसले तर लाठ्या-काठ्या घेऊन तिचा पाठलाग करायचे. काही क्रूर लोक तिला अनेकदा घरात बंद करून मारहाण करत असत आणि त्यामुळे आमच्या आईला खूप त्रास व्हायचा. तेव्हा कुत्रा ऋषीमुनींना म्हणतो, हे मुनिवर, आमच्या आईने काय नुकसान केले? तिने फक्त पोटासाठी अन्न चोरले. भक्त म्हणून आपल्याला चोरी करण्यात रस नाही, पण आपले पापी पोट हे सर्व करायला आपणास भाग पडते. एका दिवशी मुसळधार गारांचा पाऊस पडला. थंड वारा वाहत होता आणि त्या थंडीत आमचे 3 भाऊ गारठून मेले. त्या दिवशी आमची आई खूप रडली, पण माणसांना आमची वेदना समजली नाही. मग कुत्रा म्हणतो, हे मुनिवर, आता फक्त आम्ही दोघेच उरलो होतो. आमची आई आम्हा दोघांची चांगली काळजी घेऊ लागली होती. मग एके दिवशी त्याच गावात एका साहेबांच्या घरी मेजवानी चालू होती आणि अनेक प्रकारची मिठाई तयार होत होती. त्या साहेबाच्या घरी अनेक पाहुणे आले होते. आई पुन्हा पुन्हा अन्न शोधत राहायची, पण लोक त्याला शिव्या देऊन पळवून लावायची. परंतु त्यातील एखाद्या माणसाने तिला एखादी पोळी खायला दिली असती तर त्यांचे काय बिघडले असते. त्या साहेबाच्या अंगणात जेवायला सुरुवात झाली आणि जेवण देणारी व्यक्ती काही कामासाठी आत गेल्यावर माझी आई त्यांना खाण्यासाठी काही मिळेल का असे ती विचारू लागली. परंतु हे सर्व पाहिल्यावर लोक ओरडू लागले आणि त्यांच्याकडे कुत्र्याकडे धावले. त्यांचे असे बोलणे ऐकून माझी आई घाबरली. 2-3 माणसे काठ्या घेऊन अतिशय क्रूरपणे तिच्या मागे धावली. माझी आई घाबरली आणि तिथून पळून आली, पण तिला काही मार्ग सापडत नव्हता. समोरून काही लोक काठ्या घेऊन येत होते, म्हणून माझी आई तिथे जेवत असलेल्या लोकांना ओलांडून गेली. हे मुनिवर, माझ्या आईला बाहेर पडताना इतके आश्चर्य वाटले नाही की लोक तिथे मेजवानी करीत आहेत, परंतु तिला हे पाहून आश्चर्य वाटले की ते सर्व जेवण करत असलेले सर्वजण उभे राहिले. त्यांनी खाणे बंद केले आणि कुत्र्याने ते ओलांडल्यामुळे अन्न खराब झाले आहे असे म्हणू लागले. सर्वजण आपापसात चर्चा करत होते की आता काय करायचे, हे जेवण तर खराब झाले आहे. ज्यांच्या घरी मेजवानी होती ते साहेब ढसाढसा रडायला लागले. काही लोक म्हणत होती की कुत्रीच्या उड्या मारण्याने जेवण कसे खराब होऊ शकते? त्याने आपले तोंड अन्न आणि पाण्यात ठेवले आहे का? त्याने फक्त अन्न ओलांडले आहे, तर अन्न खराब कसे झाले? शहरामध्ये लोक कुत्रे पाळतात आणि त्यांना घरात झोपवतात आणि त्यांना खायला देखील देतात, त्यामुळे त्यात काही वाईट नाही. त्यामुळे कुत्र्याने अन्न ओलांडले तर ते अन्न खराब झाले असे नाही. पण काही मोठ्या घरांचे लोक होते, त्यांनी एकालाही आत येऊ दिले नाही. अन्न भ्रष्ट झाले असे म्हणून ते आपापल्या खाण्यासारखे राहिले नाही असे एकमेकांना सांगत होते. आता ते सर्व अन्न गरिबांमध्ये वाटण्यास आले आणि बाकीचे अन्न झाकून ठेवण्यात आले. त्यामुळे त्या दिवशी माझ्या आईला पोटभर जेवण मिळाले. असा आनंद तिने आयुष्यात कधीच अनुभवला नव्हता. तो आनंद तिच्यासाठी मोठा प्रश्न बनला होता. जेवण करून ती आरामात पडली होती. रागाच्या भरात ते साहेब काठी घेऊन तिथे आले आणि तिला बेदम मारहाण करू लागले. तिला बाहेरून पळून जाण्याची संधीही मिळाली नाही आणि दांडक्याच्या मारामुळे ती मोठ्याने ओरडू लागली, पण त्या क्रूर माणसाला तिची जराही दया आली नाही. तो तिला बेदम मारत होता. तिचा आवाज संपूर्ण गावात ऐकू आला. तेवढ्यात काही लोक आले आणि
त्यांनी समजावले. साहेब जाऊ द्या, भुकेने माणसाची बुद्धीही भ्रष्ट होते. हा तर प्राणी आहे, त्याला चांगल्या वाईटाचे ज्ञान नाही. आता त्याला मारून काय मिळणार? जे व्हायला नको होते ते झाले. लोकांनी त्याची समजूत घातल्यानंतर त्याने आमच्या आईला मारहाण करणे थांबवले आणि आईने आम्हा दोन्ही भावंडांना सर्व प्रकार सांगितला. आम्ही विचार केला की आमच्या कुत्र्याचे जीवन किती दुःखाने भरलेले आहे. फक्त एका भाकरीसाठी आमच्यासारख्यांना भाकरी चोरण्यासाठी मार खावा लागतो. या लोकांना आमच्या दुःखाची पर्वाही नाही. भगवान शिव म्हणाले, हे देवी पार्वती. त्यानंतर कुत्रा म्हणाला, हे मुनिवर, एके दिवशी एक ब्राह्मण आला आणि त्याच गावाबाहेर राहिला. त्याने आपल्या जेवणासाठी एक चूल बनवली आणि त्यावर डाळी शिजवण्यासाठी ठेवल्या. पीठ मळून ठेवले. ते पीठ बाजूला ठेवल्यावर तो जवळच्या विहिरीवर पाणी आणायला गेला. इकडे तिकडे फिरत फिरत माझी आईही तेथे पोहोचली. तेव्हा तिने मळलेले पीठ पाहून तिला वाटू लागले की या पीठाचा मालक इथे नाही. असा विचार करून ती ते पीठ खाऊ लागली. दुसरीकडे विहिरीजवळून एक कुत्रे आपले पीठ खात असल्याचे ब्राह्मणाने पाहिले. त्यामुळे तो खूप दुःखी झाला आणि तो गरीब माणूस कपाळावर हात धरून रडू लागला, कारण तो सुद्धा 2 दिवस उपाशी आणि थकलेला होता. त्याला काही लोक म्हणाले, अरे ब्राह्मण देवा, या कुत्रीने तुझे जेवणही खराब केले आहे. काल तिने गावातील साहेबाचे संपूर्ण स्वयंपाकघर खराब करून टाकले होते. तो ब्राह्मण दुःखाने म्हणाला, भाऊ, मला कसे कळेल की ही कुत्री माझे पीठ खाण्यासाठी थांबली आहे? तिला येताना पाहून ब्राह्मणाने कुत्रीवर काठीने हल्ला केला. आईला ते पीठ नीट खाऊही दिले नव्हते, पण त्याहीपेक्षा तिच्यावर मारहाण करण्यात आली. माझी आई अनेक महिने लंगडत फिरत राहिली. मग माणूस किती स्वार्थी असतो हे मला त्या दिवशी समजले. आपण त्याच्यासाठी कितीही काम केले तरी तो आपल्याला समजून घेत नाही. तो कुत्रा पुढे म्हणतो, हे ऋषी, आपल्यात हीच कमतरता आहे ज्यांच्यामुळे आपल्याला वेदना होते. त्याच शूद्र लोकांच्या अधीन राहायचे आहे. जो आपल्याला प्रेमाने खाऊ घालतो त्याच्यासाठी आपण किती उपयुक्त आहोत हे त्याला माहिती नाही. हे केवळ त्याच्या घराचे रक्षणच करत नाही, तर इतर अनेक फायदे देखील आहेत ज्यांची मानवांना माहितीही नाही. भगवान शिव म्हणाले, हे देवी पार्वती, आज मी तुम्हाला सांगणार आहे की मनुष्याने कुत्र्यांना अन्न खाऊ घातले तर त्याचे फायदे काय आहेत. तसेच कुत्र्याला अन्न कसे खायला द्यावे माणसाला माहिती नाही की जेव्हा घरी भाकरी पोळी बनवली जाते तेव्हा पहिली पोळी ही गायीची असते आणि शेवटची पोळी ही कुत्र्याची असते. भगवान शिव म्हणाले, हे देवी पार्वती, आपण असा कायदा केला होता, पण देवाने बनवलेला नियम विसरून माणूस पुढची आणि मागची पोळी स्वतः खातो. याचा कुत्र्याच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो. त्याला हे माहिती की कुत्र्याला पोळी अन्न खायला दिल्याने माणसाच्या जीवनातील ग्रहांचे वाईट परिणामही दूर होतात. भगवान शिव म्हणाले, हे देवी पार्वती, कुत्र्याला पोळी भाकरी खाऊ घालण्याचा पहिला फायदा म्हणजे जेव्हा शनिग्रह वाईट नजर टाकतो तेव्हा प्रत्येक मनुष्याचा नाश होतो. माणसाची महादशा सुरू झाली की केलेली कामे आपोआपच बिघडू लागतात आणि ती व्यक्ती आर्थिक संकटाची बळी पडते. अशा परिस्थितीत जर त्या व्यक्तीने कुत्र्याला पोळी भाकरी खाऊ घातली तर त्यामुळे त्याच्यावरील शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो. कुत्र्याला भाकरी पोळी खायला देण्याचा दुसरा फायदा म्हणजे तुमचे नशीब तुमच्या बाजूने होते आणि तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते. कुत्र्याला खाऊ घालण्याचा तिसरा फायदा म्हणजे माता लक्ष्मी आनंदी होते आणि तुमच्या घरावर संपत्तीची कधीही कमतरता भासत नाही. चौथा फायदा तो म्हणजे तुमच्यावर कोणतेही कर्ज राहत नाही आणि तुमच्याकडे आधीच्या असलेल्या कर्जातूनही तुमची हळूहळू सुटका होते. पाचवा फायदा, सकाळ संध्याकाळ कुत्र्याला खायला दिल्याने तुमचा व्यवसाय चांगला चालतो. सहावा फायदा म्हणजे तुमचे आयुष्य वाढते आणि अडकलेले पैसे परत मिळतात. सातवा फायदा, तुमचे आरोग्य नेहमी चांगले राहते आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही मजबूत बनता. तुमचे मन नेहमी उत्साही राहते आणि तुमच्या मनात चांगले विचार येतात. आठवा फायदा म्हणजे देव तुमच्यावर प्रसन्न राहतात, कारण देव सर्व प्राणीमात्रांची काळजी घेतात आणि जो सर्व प्राणीमात्रांवरती दया करतो त्याच्यावर देव नेहमीच प्रसन्न राहतात.
देवांचे आशीर्वाद सदैव तुमच्या कुटुंबावरती राहतात. त्यामुळे कुत्र्याला अन्न खायला देताना मनापासून द्या. तर अशा प्रकारे भगवान शिव माता पार्वतीला कुत्र्यांना खाऊ घालण्याचे 8 फायदे सांगतात. जो कोणी कुत्र्याला अन्न खायला देतो तर त्याला हे 8 फायदे नक्कीच मिळतात. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि अजून कोणी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जे जे स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.